नमस्ते मुलांनो, आज आपण छान गप्पा मारणार आहोत। गप्पा मारायला आवडतात की नाही? बाई वर्गात रोज सांगतात शांत बसा शांत बसा, पण आपण काय गप्पा मारतो रे? तुम्ही काय गप्पा मारता वर्गात? कोण बोलते? काय गप्पा मारता? आपल्या मित्राबरोबर काय गप्पा मारता? येईल का सांगता? कोणाला येईल? तुला रेयांश सांगता? काय बोलतोस तू मित्राबरोबर? काय बोलतो? बोल। आपण काहीतरीच बोलत असतो की नाही? काहीतरी घरच्या गोष्टी सांगत असतो, वर्गातल्या गोष्टी सांगत असतो, बाई कशा शिकवतात ते सांगत असतो, आणि तो कसा वागतो, त्याने माझी पेन्सिल घेतली, त्याने माझी वही घेतली आणि तो तिथे पडला, अशा काय काय गोष्टी आपण मारत असतो की नाही? अशा गप्पा मारत असतो। पण आज आपण काय करणार आहोत? वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत। आईवडिलांना पण कधी कधी कळत नाही की मुलांशी काय बोलावं, काय सांगावं, किंवा शिक्षकांना सुद्धा मुलांना रंजक पद्धतीने एखादा विषय कसा शिकवावा यासाठी गाईडलाईन म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। आज आपण गप्पा मारणार आहोत कावळ्याबरोबर। कावळ्याबरोबर, कावळा माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? कावळ्याबरोबर गप्पा मारणार आहोत। हा व्हिडिओ मी इयत्ता दुसरीचे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून बनवला आहे, पण मला असं वाटतंय तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर नक्कीच सर्व वयोगटाच्या विद्यार्थ्यांना तो उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, आणि शेवटी तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी पोट धरून हसणार देखील आहात। तर कावळ्याच्या गमती, कावळ्याची माहिती सगळं आपण याच्यातून शिकणार आहोत। चला तर मग कावळ्याच्या गप्पा मारूयात। काव 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 बोल ना। काव काव कावळा कावळा, काव काव कावळा। हा काय आहे? कावळा। कावळा। कावळा काय रे? काय? एका पक्ष्याचं नाव। व्हेरी गुड। काय आहे? कावळा एका पक्षाचं नाव आहे। त्याचा रंग कोणता आहे रे? रंग काळा। काळा रंग। व्हेरी गुड। आणि मग कावळ्याविषयी तुला काय बोलता येईल बरं? सांग बरं, सांग। त्याला एकच डोळा असतो। कावळ्याला एकच डोळा असतो। असतात दोन डोळे, पण पाहतो मात्र एकाच डोळ्याने पाहतो। बरोबर। अजून कावळ्याविषयी तुला काय बोलता येईल बघ बरं? कावळ्याचं चित्र, कावळ्याचं चित्र पाहून बोल बरं। कावळा खूप काळा असतो। बर, कावळ्याचा रंग काळा असतो। कावळ्या एकाच डोळ्याने पाहतो। अजून बोल 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 बघ ना, आता जे दिसतंय ना चित्रात तेच बोलायचं। चला बोला। कावळा मेणाचे अंडे चोरतो। कोणाची? मैनेची? मैनेची अंडी चोरतो? तू कुठं पाहिलं चोरलेलं? ती कोकिळा आहे ना, कोकिळा काय करते? तिची स्वतःची अंडी कावळ्याच्या घरट्यात नेऊन ठेवते। कळलं का? कोकिळा काय करते? तिची स्वतःची अंडी कावळ्याच्या घरट्यात नेऊन ठेवते, आणि मग ती कावळी काय करते? ती अंडी उबवते, आणि मग त्याच्यातून ते पिल्लू, आणि ते कावळ्यापेक्षा वेगळंच दिसतं। अजून बघ बरं, तू दिसतंय त्याच्यावर बोल ना। दिसतंय त्याच्यावर बोल। बोल बोल। माणसांनी कावळ्यांना त्रास दिला तर चोच मारतो। त्रास दिला तर कावळा चोच मारतो। बर, अजून कावळ्याविषयी काय बोलता येईल? आता मी सांगू? कावळ्याची माहिती बर का। कावळ्याला एक चोच असते, कावळ्याला दोन मजबूत पंख असतात, कावळ्याला दोन पाय असतात, कावळा आकाशात उंच उडतो, तो उडणारा पक्षी आहे। आणि पक्ष्यांना उडणाऱ्या काय म्हणतात? तो कोणत्या गटात येतात? खेचर। बरं, कावळा काय खातो? कावळा काय खातो? बघितलं कधी कावळा खाताना? काही काय खाताना बघितलंच नाही तुम्ही? कावळा काय खातो? तू बघितलं? आमच्या घरी कावळा आला होता। त्याने काय खाल्लं?
त्यांनी थोडीशी भाकर खाल्ली. थोडीशी भाकरी खाल्ली. आणि आपण इतर रस्त्याने इकडे तिकडे जाताना बघतो ना, तो घाण पण खातो, किडे घाण. एखादा प्राणी मेलेला असतो ना, त्याचे मांसाचे तुकडे पण खातो. म्हणजे कावळा काय करतो, किडे घाण खातो आणि आपला परिसर काय करतो, स्वच्छ करतो. आणि म्हणून कावळ्याला काय म्हणतात, स्वच्छता दूत. स्वच्छता करणारा पक्षी येतो, किडे घाण खातो. बरं, तुझी भाकरी पण खाल्ली त्यांनी, मांसाचे तुकडे पण खातो, म्हणजे तो दोन्ही प्रकारचे आहार खातो. कोणकोणते, शाकाहार आणि मांसाहार, व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन. नॉन व्हेजिटेरियन. म्हणजे तो कसा आहे, उभयहारी पक्षी आहे. बरोबर की नाही, तो कसा पक्षी आहे, उभयहारी. म्हणजे दोन्ही, उभय म्हणजे दोन्ही प्रकारचे आहार घेतो तो. व्हेज पण नॉन व्हेज पण, शाकाहार पण आणि मांसाहार पण, असे दोन्ही प्रकारचे तो आहार घेतो. म्हणून तो उभयाहारी आहे पक्षी. बर, आता कावळा कुठे राहतो बरं, घरट्यात. घरट्यात. कावळ्याचं घरटं असं उंच झाडावर असतं बरोबर, आणि जाड काटक्यांपासून ते बनवलेलं असतं. बरं, कावळ्याच्या बाळाला काय म्हणायचं बरं, कानू. कानू. कावळ्याच्या बाळाला काय म्हणायचं, जसं गाईच्या बाळाला तुम्ही काय म्हणता, गाईचं बाळ, गाईच्या बाळाला काय म्हणतात, वासरू. वासरू. तसं कावळ्याचं बाळ काय म्हणायचं, पक्षाचं काय असतं, पिल्लू. कावळ्याचं पिल्लूच. कावळ्याच्या पिल्लाला पिल्लूच म्हणतात. बरोबर. आता गाय आणि बैल हे कसं, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. नवरा बैल म्हटला तर बायको गाय होते, बरोबर की नाही. जसं स्त्री आणि पुरुष असतो, तसं मग कावळ्याच्या बायकोला काय म्हणायचं बरं, कोकिळा. नाही, कोकिळ हा वेगळा पक्षी आहे. कावळी. कावळीन नाही म्हणायचं, कावळी. कावळी. कावळ्याचा स्त्रीलिंग काय, याच्यात बोल. हा, कावळ्याचं स्त्रीलिंग काय, कावळी. कावळी. बर, मग आता मी एक वाक्य सांगते, त्याच्यावरून आहे ना मी जो प्रश्न विचारते तो सांगायचा. मी झाडावर कावळा पाहिला. मग झाडावर कावळा एक आहे, दोन आहे, जास्त आहे. मी झाडावर कावळा पाहिला, एक. एकच. मी झाडावर कावळे पाहिले, जास्त. अनेक. अनेक. मग कावळाचं अनेक वचन काय होतं, कावळे. कावळे. बर, कावळ्याला समानार्थी शब्द माहिती, कावळ्याचं दुसरं नाव, एकाक्ष. व्हेरी गुड. कावळा, काक, एकाक्ष, वायस. बर, विचार करा बरं, त्याला एकाक्ष का म्हणत असतील, कारण त्याला एकच डोळा आहे. व्हेरी, तो एकाच डोळ्याने पाहतो. खूप हुशार आहेत हा तुम्ही दोघं. हा, आणि तू घाबरायचं नाही. कावळ्याला कावळा एकाच डोळ्याने पाहतो, म्हणून त्याला नाव पडलं एकाक्ष. कावळा, काक, एकाक्ष, वायस असे त्याचे समानार्थी शब्द. कावळ्याचं विरुद्ध लिंग कावळी. कावळा घरट्यात राहतो. कावळ्याच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात. कावळा उभयहारी आहे, कावळा पक्षी आहे. किती बोलले बरं मी, हा, कावळ्याविषयी किती बोलले मी. आता बघा, तुम्ही घरात कधी कधी ऐकता ना आईच्या तोंडून, कावळ्याच्या शापाने गाय गुरे मरत नाहीत. ऐकता ना, मग का बरं म्हटलं असं तसं, कावळ्याच्या शापाने गाय गुरे. मी एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक कावळा असतो आणि तो एक दिवशी काय करतो, एका रानात छान गाय चरत असते आणि त्या गायीच्या शिंगावर जाऊन बसतो. काय करतो, शिंगावर जाऊन बसतो. आणि शिंगावर जाऊन बसल्यावर तो काय बोलतो माहितीये का, काव काव करतो आणि म्हणतो, गाय तुझं काय खरं नाही, तू आता लवकरच मरणार आहे, तू काय लवकरच मरणार आहे. आणि हे बाजूला ते शेतकरी गुराखी गाय चारणारे असतात ना, ते ऐकतात. कावळा काय म्हणतो, तू लवकरच मरणार आहे. पण मग शेतकरी ते गुराखी घाबरतात. पण मग कित्येक दिवस झालं गाय मरतच नाही. आणि मग लोक काय म्हणू लागली, कावळ्याच्या शापाने मरत नाही, तर आपलं कर्मच आपल्याला वाचवत असतं.
आपण जे काम करतो ना, आपल्या वागण्यावर आपलं मरण जगणं अवलंबून असतं. कावळा, मी तुम्हाला म्हटलं तुम्ही आता नापास होणार, तर तुम्ही होणार का नापास? नाही, कारण तुम्ही अभ्यास केलाय, बरोबर की नाही? त्यामुळं अशी म्हण पडली, कावळा एक म्हणजे कावळ्याच्या शापाने गाय गुरे मरत नाही, म्हणजे सामान्य क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचं काहीच नुकसान होत नाही, तर ते आपल्या कर्मावर अवलंबून असतं. अजून एक गोष्ट कावळ्याची बर का. एक कावळा असतो आणि असाच फिरत असतो, पण एका झाडावर का आणि त्या एका झाडाला झोका बांधून रोज तो मुलगा झोके खेळत असतो. त्या फांदीला काय होतं, झोका बांधून एक मुलगा रोज झोका खेळत असतो. पण ती फांदी काय झालेली असते, जरा कमकुवत झालेली असते, जीर्ण जुनी झालेली असते. पण एक दिवस काय होतं, कावळा उडत उडत येतून त्या फांदीवर बसतो आणि फांदी लगेच तुटून जाते. मग आता त्याच फांदीवर झोका खेळत होता मुलगा, त्याच फांदीवर कावळा बसून फांदी तुटली. मग कावळा बसल्यामुळे फांदी तुटली का? नाही, तीच जुनी झाली होती. ती अगोदरच जुनी झाली होती ना, म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला दोन्ही गोष्टी योगायोगाने झाल्या. त्या दोघांचाही काहीच संबंध नव्हता. कावळा बसल्यामुळं फांदी तुटली नाही. आपण काय होतो, आपण काही आपला हेतूच नसतो, आपण तिथं जातो आणि ती वस्तू पडती आणि मग आई म्हणते तूच पाडली, ती ताई दादा म्हणतो तूच पाडली, पण ती आधीच पडलेली असते, बरोबर की नाही? म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांचा संबंध नसताना योगायोगाने जेव्हा घडतात तेव्हा आपण काय म्हणतो, कावळा बसायला फांदी तुटायला. आता बघा, घरात एक कावळा असतो माहितीये का? आई काय करते, अशी तेल होती माहितीये का, अशी तेल होती, तेल कावळ्यानी, तेलाचा कावळा म्हणतात त्याला, तेलाचा कावळा. त्याला ना कावळ्यासारखी चोच असते आणि आई अशी तेल होते बघ, मोठ्या बाटलीतून छोटी गॅप असते त्याच्यात, हा त्याच्यातून तेल येतं, त्याला तेलाचा कावळा म्हणतात. कारण त्याची चोच, त्याचं जे तेल येण्याची बाहेरची जागा असते ती कावळ्याच्या चोचीप्रमाणे असते, म्हणून त्याला नाव पडलं तेलाचा कावळा. अशी सगळी कावळ्याची माहिती. आता बघा, पोटात कावळे ओरडू लागले म्हणजे काय बरं, तिच्याकडे दे. हा काय, खूप भूक लागली. आई माझ्या पोटात कावळे कोकू लागले. कावळा ना आधाशी प्राणी म्हणून तशी वाक्प्रचार पडला. त्याला सारखी भूक लागते, त्याला दिसलं की तो खातच राहतो, बरोबर की नाही? आणि म्हणून पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय, खूप भूक लागणे. आणि अजून एक वाक्प्रचार आहे, पराचा कावळा करणे. पर म्हणजे काय, पंख. एवढीशी गोष्ट असती आणि एवढी मोठी करून सांगतात. आपल्याला सवय असते, एखादी अशी थापड मारली, बाईने लय मारलं त्याला, खूप मारलं त्याला, आणि मग आपल्याला वाढून गोष्ट सांगायची सवय लागलेली असते ना, त्याला म्हणायचं पराचा कावळा करून सांगतो बाई तो, मी त्याला एवढं मारलेलंच नाही, मी त्याला नुसतं असंच केलं. पराचा कावळा करणे म्हणजे एखादी गोष्ट अतिशयोक्ती करून सांगणे, मोठी करून सांगणे. आता तुम्हाला गोष्ट कोणती माहितीये का, एखादी कावळ्याची एखादी गोष्ट माहितीये का? हा, कोण सांगते? थोडक्यात सांगायची. हा सांग. सांग. एक कावळा होता, हा, त्याला तहान लागली होती. हा, मग त्याला खाली रांजण दिसलं. हा, रांजणात थोडंच पाणी होत. हा, त्याची चोच जात नव्हती त्याच्यात. हा, मग काय झालं? मग त्यांनी दगड त्याच्यात टाकले. हा, मग पाणी वर येऊ लागलं. हा, मग तो पाणी उडून गेला. व्हेरी गुड. तो कावळा कसा होता रे? हुशार कावळा होता. तो कसा होता? हुशार कावळा. म्हणजे हे आर्किमिडीचं तत्व आहे, तुम्ही 8वीला जाऊन शिकणार की आपण जर
एखादी वस्तू पाण्यात टाकली की ती आपल्या काय करते, वजना इतकं पाणी बाहेर करते. मग ते दगड टाकल्यामुळे पाणी वर आलं. म्हणजे तर जर त्यांनी विचारच केला नसता आता पाणी कसं प्यायचं, आणि मग त्यांनी संकटावर मात पण केली की नाही. म्हणजे आपण काहीतरी युक्ती, एखादा आपल्याला अडचण आली, प्रसंग आला, तर आपण थोडासा विचार केला पाहिजे, काय करता येईल बरं. मग तसा कावळ्याने विचार केला आणि मग त्याने त्याचं तहान लागलेली होती ती तहान त्याने भागवली. म्हणजे संकटावर सुद्धा मात करता आली पाहिजे, अशी हुशार कावळ्याची गोष्ट. आता मी एक गोष्ट सांगते बरं का, आता नीट ऐकायची. एकदा काय झालं, एका गावात एक कावळा होता आणि सारखा तो बघतच असतो कुठं काय खायला मिळतंय, कुठं काय खायला मिळतंय. एक दिवशी त्याला सापडतो गुळाचा खडा. गुळाचा खडा सापडल्यावर तो काय करतो, तो गुळाचा खडा चोचीत पकडतो आणि म्हणतो, मनात विचार करतो, गुळाचा खडा आहे, आता आपल्या बाळांना, आपल्या मुलांना नेला पाहिजे खायला, परत असा कधी मिळणार नाही. म्हणून विचार करून चोचीमध्ये काय करतो, तो गुळाचा खडा घेऊन आपल्या पिलांकडे जायला निघतो. पण ते घरटं खूप लांब असतं ना, मग त्याला थोडासा थकवा येतो, म्हणून तो एका झाडावर थांबतो. झाडावर तो कावळा थांबतो. थांबल्यानंतर तिथं दुसरा एक कावळा येतो. तो कावळा म्हणतो, कुठे चाललास रे, तुझ्या चोचीत काय आहे. पण हा कावळा मात्र थोडासा विचारीच होता, थोडासा विचार करणाराच होता. त्याने काय केलं, तो गुळाचा खडा आपल्या पायामध्ये, दोन्ही पायामध्ये पकडला. दोन्ही पायामध्ये पकडल्यानंतर मग तो म्हणतो की मी माझ्या मुलांना गुळाचा खडा घेऊन चाललोय. दुसरा कावळा त्याच्यावर हसला आणि हसल्यावर काय म्हणला, हा हा हा, अरे गुळ कशाला घेऊन जातो तू, गुळ खाणं चांगलं नसतं, तुझ्या मुलाचे दात किडतील. असं कोण म्हणाला, दुसरा कावळा म्हणाला. मग हा कावळा काय म्हणाला असेल बरं, विचार करा बरं. हा कावळा काय म्हणाला असेल, विचार करा. तो म्हणाला, गुळ खाणं चांगलं नसतं, तुझ्या मुलांना गुळ नेऊ नकोस. मग हा ज्याने गुळाचा खडा आणला होता तो कावळा काय म्हणाला असेल बरं, करा बरं विचार. तुला काय वाटतं रे अंश, की तू मूर्ख झालायस का, कावळ्यांना गुळाचा खडा चालू शकतो. त्याला वाटतं की कावळ्याला गुळाचा खडा चालू शकतो. अजून काय वाटतं, काय उत्तर होतं. हा कावळा मात्र भयंकर हुशार होता. तो काय म्हणाला, अरे मूर्खा, माझ्या पिलांना दातच नाही, आहे का पक्ष्यांना दात, माझ्या पिलांना दातच नाही तर दात किडतीलच कसे, बरोबर की नाही. आणि मग हा कावळा खजील झाला आणि त्याने मान खाली घातली, त्याचा बेत फसला. का बरं तो खजील झाला असेल, करा बरं विचार. कारण त्याला तो तुकडा पाहिजे होता. व्हेरी गुड, कारण त्याला तो गुळाचा खडा पाहिजे होता. म्हणून त्याला काय वाटलं, हा चोचीतला खडा, तू कुठे चाललास, तुझ्या चोचीत काय आहे. कावळा बोलल्याबरोबर खडा पडे, मी तो पटकन उचलेल, असं त्याला वाटलं. पण झालं उलटच. हा कावळा मात्र हुशार होता. मग ह्या गोष्टीतून काय शिकायला मिळेल बरं, की एखाद्याने आपल्याला लगेच सल्ला दिला तर लगेच त्याचा ऐकायचा नसतो. त्यात खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, असा विचार करायचा असतो. कधी कधी आपल्याला सल्ला देणारे लोक सुद्धा चुकीचा सल्ला देतात, बरोबर आहे की नाही. आता जर त्याने ऐकलं असतो, नको बाबा मग माझ्या बाळाचे दात किडतील, मला नको तो गुळाचा खडा, असं म्हणून टाकून दिला असता आणि याने उचलला असता, बरोबर की नाही. पण तो हुशार होता, त्याने विचार केला. अशा प्रकारे या कावळ्याकडून आपण किती गोष्टी शिकलो, बरोबर की नाही. आता आपण काय करणार आहे, कावळ्याची सगळी माहिती सांगणार एक गाणं ऐकणार आहोत, आणि तुम्ही कृती करायची. चला आपण लगेच ऐकूया. आतापर्यंत आपण कावळ्याची खूप छान माहिती घेतली. आता सगळी माहिती कावळ्याची एकाच गीतातून. चला तर मग ऐकायचं कावळ्याचं गीत, तुम्ही ऐकायचं आणि त्याप्रमाणे कृती देखील करायची. चला सुरुवात करूया आपण.
कावळ्याचा रंग काळा भोर, काळा भोर, झाडावर बांधतो घरटे तोर, झाडावर बांधतो घरटे तोर, घरट्यात बसले पिल्लू लहान, पिल्लू लहान, काव काव गातो आनंदी गान, काव काव गातो आनंदी गान, कावळा किडे घाण खातो, घाण खातो, स्वच्छता आपली करून जातो, स्वच्छता आपली करून जातो, एका डोळ्यांनीच बघतात कावळे, बघतात कावळे, काकला एकाक्ष म्हणतात सगळे, काकला एकाक्ष म्हणतात सगळे, पोटात कावळे ओरडू लागले, ओरडू लागले, कावळीने लगेच खायला दिले, कावळीने लगेच खायला दिले, पराचा कावळा सांगतात करून, सांगतात करून, सांगतात गोष्ट मोठी करून, सांगतात गोष्ट मोठी करून, कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाही, गुरे मरत नाही, निंदेने थोरांची हानी होत नाही, निंदेने थोरांची हानी होत नाही, कावळा काव काव करू लागला, करू लागला, कावळा बसायला फांदी तुटायला, कावळा बसायला फांदी तुटायला. गोष्टी, कावळ्याच्या गोष्टी सांगताना आपण सांगितलेले वाक्प्रचार, म्हणी, पराचा कावळा करणे, कावळा बसायला फांदी तुटायला, पोटात कावळे ओरडणे, अशा सगळे वाक्प्रचार आणि म्हणी काय करायच्या लक्षात ठेवायच्या. ओके, थँक्यू.